नमस्कार माझा श्री सद्गुरु ज्ञानेश्वरासी। नमो सद्गुरु तुकया ज्ञानदीपा। नमो सद्गुरु सच्चिदानंद रूपा। नमो सद्गुरु भक्त कल्याण मूर्ति। नमो सद्गुरु भास्करा। पूर्ण कीर्ती समचरण सरोजम सान्द्रनीलाभुदाभं जगन्निहितपाणे मण्डनं मण्डनानं तरुण तुलसीमाला कंधरं कंजनेत्रं सदयढवलहासं विठ्ठलं चिन्तयामि। वंशी विभूषितकरानवनीरदाभा पीताम्बरादरुणबिम्बफलादरोष्टा पूर्णेन्दुसुन्दरमुरवादरविन्दनेत्रा। कृणात् परं किमपि तत्त्वमहं न जाने। यं प्रव्रजन्तमनुपेतमपेतकृत्यं द्वैपायनो विरहकातराजुहाव। पुत्रेति तन्मयतया तरवोऽभिनेदु स्तं सर्वभूतहृदयं मुनिमानतोऽस्मि। लोकाभिरामं रणरङ्गधीरं राजीवनेत्रं मारुततुल्यवेगं जितेन्द्रियं बुद्धिमतां वरिष्ठं वातात्मजं मारुततुल्यवेगं जितेन्द्रियं बुद्धिमतां वरिष्ठं। जय जय श्री राधारमण जय जय नवल किशोर। जय गोपी चित्तचोर प्रभु जय जय माखन चोर। श्रीमन्नारायण नारायण नारायण श्रीमन्नारायण नारायण श्रीमन्नारायण नारायण नारायण
भजमल नारायण 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 भज मन नारायण 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 भजमल नारायण 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 श्रीमन्नारायण नारायण नारायण श्रीमन्नारायण नारायण नारायण श्रीमन्नारायण नारायण नारायण श्रीमन्नारायण नारायण नारायण सत्यनारायण नारायण नारायण सत्यनारायण नारायण नारायण सत्यनारायण नारायण नारायण सत्यनारायण नारायण नारायण श्रीमन्नारायण नारायण नारायण श्रीमन्नारायण नारायण नारायण श्रीमन्नारायण नारायण नारायण श्रीमन्नारायण नारायण नारायण भद्री नारायण 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 भद्री नारायण 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 भजमल नारायण 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 श्रीमन्नारायण नारायण नारायण श्रीमन्नारायण नारायण नारायण श्रीमन्नारायण नारायण 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 सूर्यनारायण नारायण नारायण सूर्यनारायण नारायण नारायण लक्ष्मीनारायण नारायण नारायण लक्ष्मीनारायण नारायण नारायण प्रभु नारायण 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 पृथ्वीनारायण नारायण नारायण श्रीमन्नारायण नारायण नारायण श्रीमन्नारायण नारायण 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 श्री गुरु नारायण 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 गुरु नारायण 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 भज मन नारायण 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 भजमल नारायण 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 श्रीमन्नारायण नारायण नारायण श्रीमन्नारायण नारायण नारायण श्रीमन्नारायण नारायण 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 श्रीमन्नारायण नारायण नारायण श्रीमन्नारायण नारायण नारायण श्रीमन्नारायण नारायण नारायण श्रीमन्नारायण नारायण गोपाल कृष्ण भगवान की जय शुकाचार्य महाराज की जय श्रीमद् भागवत महापुराण की जय श्रीमद् भागवत कथा ज्ञानयज्ञ 16 अखंड हरिनाम सप्ताह आपल्या मौजे सारडगाव या नगरीमध्ये आयोजित केलेला आहे. आज प्रथम दिवस आहे. मंगल चरणाचा दिवस आहे. कैलासवासी महानंदा शेषराव मुंडे यांच्या तृतीय पुण्यस्मरणानिमित्त ही आयोजित केलेली श्रीमद् भागवत कथा व अखंड हरिनाम सप्ताह, त्याचप्रमाणे कैलासवासी महानंदा शेषराव मुंडे यांचे सुपुत्र दत्तात्रय शेषराव मुंडे व विष्णू शेषराव मुंडे आणि त्यांचा समस्त मुंडे परिवार यांनी अत्यंत श्रद्धायुक्त अंतःकरणानं आईच्या
अर्थात कैलासवासी महानंदा शेषराव मुंडे यांच्या पुण्य स्मरणानिमित्त आयोजित केलेला हा भागवत कथा ज्ञानयज्ञ सोहळा आज प्रथम दिवस आहे, मंगल चरणाचा दिवस आहे। परम मंगलमय परात्पर अखिलेश्वर अकारण करुणा वरुणालय भक्त वांछित कल्पतरू भगवान श्री कृष्णाची श्री वाङ्मयीन प्रतिमूर्ती श्रीमद भागवत महापुराण सृष्टीच्या कणाकणात व्याप्त असलेला सच्चिदानंद आनंद कंद यशोदा नंदन गोपिका नंदन देवकी नंदन नंद नंदन भगवान श्री कृष्ण आत्मस्वरूप प्राप्त स्मरणीय श्री गुरुदेव श्रद्धा भक्ती प्रेम विश्वास स्वरूप भक्तगण श्रोते श्रीमद भागवत कथा ज्ञानयज्ञ ज्यांचं आगमन श्रीमद भागवत श्रवणासाठी ह्या पावन भूमी झालेला आहे त्या सर्वांना साष्टांग प्रणिपात। आपण सर्व भाविक भक्तगण श्रीमद भागवत कथा यज्ञात श्रवण इंद्रियाद्वारे प्रवेश करणार सर्वांना राजा परीक्षिती सारखी गती प्राप्त होणार। नैमिष्य अरण्य ऋषीच्या संतांच्या स्पदस्पर्शाने पावन झालेली भूमी आहे। व्यास शिष्य सुखदेव महाराज कथा सांगतात। 18 पुराणांपैकी श्रीमद भागवत महापुराण आहे। सहस्र षणमास 1000 वर्ष सुखदेवांनी राजा परीक्षितीला कथन केलं। श्रीमद भागवत नारायणाने ब्रह्मदेवाला उपदेश केला। ब्रह्मदेवाने देवर्षी नारद मुनीला केला। हंस रूपी ब्रह्मा उपदेशी श्रीहरी चतुश्लोकी चारी भागवत अशी श्रीमद भागवत पुराणाची परंपरा आहे। श्रीमद भागवत कथेचे एकूण 12 स्कंद आहेत। 335 अध्याय आहेत। 18,000 श्लोक आहेत। म्हणून चित्ताला समाधान प्राप्त करायचं असेल तर मुखाने नाम घ्या व हरी कथा श्रवण करा। सदा नाम घोष करू हरी कथा तेणे सदा चित्ता समाधान सर्व सुखल्यालो सर्व अलंकार। मनुष्य जीवनामध्ये दुःखरूप संसार जर सुखाचा करायचा असेल तर भागवत कथा श्रवण करा। नाशिवंत देहाचा उद्धार होईल। भागवत कथा श्रवणाचं खूप महत्व आहे। म्हणून नामस्मरण चिंतन मनन करा। तुकाराम महाराज म्हणतात, करू याची कथा नामाचा गजर आम्हा संसार काय करी। तुकाराम महाराज म्हणतात, जर आपण भगवंताचं नाम घेत श्रीमद भागवत कथा श्रवण केली तुम्हाला भवसागरातून तरुण जाता येईल यात तीळ मात्र सुद्धा संदेह नाही। सच्चिदानंद रूपाय विश्वोत्पत्त्यादि हेतवे तापत्रय विनाशाय श्रीकृष्णाय वयं नमः। जो जगाची उत्पत्ती स्थिती आणि विनाश यांचे कारण आहे, तसेच जो तिन्ही प्रकारच्या तापांचा नाश करणारा आहे, अशा सच्चिदानंद रूप भगवान श्री कृष्णाला
आम्ही वंदन करतो. परमेश्वराची 3 स्वरूपे शास्त्रात सांगितली आहेत. सत, चित आणि आनंद. सत आणि आनंद प्रगट रूपाने असतो. चित आणि आनंद अप्रगट आहेत. जड वस्तू चित आणि आनंद असतो, अव्यक्त रूपाने असतो. तसे पाहिले तर आनंद आपल्या आतच आहे, तरीही माणूस आनंद बाहेरच शोधतो. आनंद तर तुमचे मूळचे स्वरूप आहे. आनंद तर तुमच्या आतच आहे. हा आनंद जीवनात कसा प्रगट करावा हेच भागवत शास्त्र आपल्याला शिकवते. लोणी दुधातच असते, तरीही ते आपणास दिसत नाही. जीव तर ईश्वराचा अंश आहे, तरीही ईश्वराला जाणण्याचा प्रयत्न करीत नाही, म्हणून त्याला आनंद मिळत नाही. कुणी कसलाही जीव असो, त्याला ईश्वरातच विलीन व्हायचे आहे. सत, वित आणि आनंद ईश्वरात परिपूर्ण आहेत. परमात्मा परिपूर्ण, सतरूप परिपूर्ण, चितरूप परिपूर्ण, आनंद रूप आहे. परमात्मा श्री कृष्ण परिपूर्ण आनंद रूप आहे. श्री कृष्ण परिपूर्ण ज्ञानी आहे. श्री कृष्णाला 16,000 राण्यांसोबत संवाद करताना जे ज्ञान होते तेच द्वारकेचा नाश होत असतानाही होते. श्री कृष्णाला आनंद द्वारकेत किंवा राण्यात नव्हता. सर्व द्वारकेत सर्व विनाश होत असतानाही श्री कृष्णाचा आनंद नष्ट होत नव्हता. कारण की श्री कृष्ण तर स्वयं आनंद रूप आहेत. भगवंत सुख शांती देणारा आहे. सर्व त्रैलोक्याचं सौख्य एका भगवंताच्याच नामात आहे. भगवंताने दिलेला आनंद कायम स्वरूपी चिरकाल टिकणारा आहे, म्हणून त्याला चितानंद म्हणतात. ज्याच्यामध्ये यत्किंचितही दुःखाचा लेश नाही, जो स्वरूपाने सुखरूप आहे. सुखरूप ऐसा दुजा कोणी सांगा, माझ्या पांडुरंगा सारे खाजू. जगातील सर्व सुखे पांडुरंगाच्या चरणाशीच लोळण घेतात. लागली से आस मला गोडी अभंगाची, लागली से आस मला गोडी अभंगाची. कृपा त्या पांडुरंगाची, कृपा त्या पांडुरंगाची, कृपा त्या पांडुरंगाची. कृपा त्या पांडुरंगाची, आणि मनी पांडुरंग रामकृष्ण हरी, ध्यानी मनी पांडुरंग रामकृष्ण हरी. जय जय रामकृष्ण हरी, जय जय रामकृष्ण हरी, जय जय रामकृष्ण हरी, जय जय रामकृष्ण हरी. कृपा त्या पांडुरंगाची, कृपा त्या पांडुरंगाची. कृपा त्या पांडुरंगाची, कृपा त्या पांडुरंगाची. पुंडलिकासाठी आला विठुवरी, पुंडलिकासाठी आला विठुवरी. धन्य झाली चंद्रभागा, धन्य झाली
विश्वाची उत्पत्ती स्थिती लय याला कारण आहे तो परमात्मा आहे. विश्वाचा संपूर्ण कारभार तिन्ही देव पाहतात. ब्रह्मा विश्वाची उत्पत्ती निर्मिती करणे, विष्णू संपूर्ण विश्वाचे पालन पोषण करणे, शिवशंकर जगताचा लय संहार करणे. तीन तापाचा नाश करणारा भगवंत आहे. आदि भौतिक आदि दैविक आध्यात्मिक त्रिवेद ताप संसारातील भगवंतामुळे नष्ट होतात. त्रिवेद तापाची झाली बोळवण तुमचे चरण देखलिया. त्रिवेद तापाची वाट लावणाऱ्या भगवंताला आम्ही वंदन करतो. भगवंत नामाने पाप ताप सर्व हरते. तृण अग्नी मेळे समरस झाले, तैसे नामे केले जपता हरी. गवताची गंजी कितीही मोठी असू द्या, थोडी अग्नीची ठिणगी पडली तर सर्व भस्मसात होते. भगवंत नामाने पापे जळतात. श्रीमद भागवत कथा भगवंताची आहे, ती आदरे श्रवण करा. कथा त्रिवेणी संगम, देव भक्त आणि नाम, तेथेची उत्तम चरण रजवंदिता. श्रीमद भागवत कथा भगवंताचं स्वरूप आहे. कलियुगात श्रवण भक्ती खूप महत्वाची आहे. कथा का श्रवण करावी? जळती दोषाचे डोंगर, शुद्ध होती नारी नर, गाती ऐकती सादर जे पवित्र हरी कथा. एकदा नैमिष्य अरण्यात सूतजी महाराज पोहोचले. नैमिष्य अरण्यात 1000 ऋषी शौनकादी तपश्चर्या करीत होते. नैमिषे सूतमासीन मभीवाद महामती कथामृत. श्रवण करण्यास 1000 शौनकादी ऋषी सूतजीला म्हणू लागले, अज्ञान ध्वांत विध्वंस कोटी सूर्य समप्रभ सूताख्याही कथा सारम मम कर्णरसायनम. शौनकादी ऋषी सूतजीला म्हणतात, अज्ञान रूपी अंधकार दूर करण्यासाठी कोट्यावधी सूर्या समान तुमचे तेज आहे. अर्थात तुम्ही ज्ञानी आहात. आमच्या जीवनामध्ये हजारो वर्षापासून आम्ही आत्यंतिक दुःखाची निवृत्ती आणि परमसुखाची प्राप्ती जीवनामध्ये प्राप्त करून घेण्यासाठी किंवा या घोर कलियुगातून तरुण जाण्यासाठी आम्हाला योग्य सुलभ सरळ अशा प्रकारचं साधन किंवा कथा आम्हाला सांगा. हे ऐकून सूतजी खुश झाले. तेव्हा सूत महर्षी म्हणतात, हे शौनकादी ऋषींनो, तुम्हाला मी अशी परम पावन कथा सांगत आहे की जी कथा कलियुगातून तरुण जाण्यास राजा परीक्षितीला विभिन्न करून जी कथा सांगितली
ती श्रीमद भागवत कथा पावन आहे. 7 दिवसात परीक्षितीला शाप लागेल, मृत्यू येईल, अशी परम पावन कथा आहे. तीच परीक्षितीची कथा सूत महर्षींनी श्रवण केलेली आहे. काल व्याल मुख ग्रास त्रास निर्णाश हेतवे श्रीमद भागवतम शास्त्रम कलौकिरेण भाषितम्. काळरूपी सापाने आपले तोंड उघड करून जगाला गिळंकृत करण्यासाठी टपलेला आहे. घडी घडी काळ वाट याची पाहे, अजूनही किती आहे अवकाश. हाची अनुताप घेऊन सावध, काहीतरी बोध करी म्हणा. परंतु काळावर जय मिळविण्यासाठी कलियुगात शुकदेवांनी श्रीमद भागवत कथेचं आयोजन केलं. श्रीमद भागवत कथा सुरू असताना स्वर्गातील देवी देवता अमृत कुंभ कलश घेऊन आले व म्हणाले, हे स्वर्गातील अमृत तुम्ही घ्या, त्या बदल्यात आम्हाला कथामृत द्या. सुखदेवजी म्हणतात, कुठे अमृत आणि कुठे स्वर्गामृत. ज्ञान अमृताची बरोबरी स्वर्ग अमृत करू शकत नाही. स्वर्ग अमृत काच आहे, कथामृत मौल्यवान धातू, दोघांची तुलना होत नाही. स्वर्ग अमृताने काही काळच अमरत्व राहू शकते, परंतु कथा अमृताने ज्ञानाची मोक्षाची प्राप्ती होते. कलीच्या ओघात कली प्रभावाने आज ज्ञानामृताचा रस कमी झाला, परंतु आज ज्ञान यज्ञाला आज प्रारंभ होत आहे. जे रसिक आहेत त्यांना कथेचा दिव्य रस मिळेलच. ब्रह्मदेवाने तराजू पारडे आणले, एका पारड्यात अमृत कलश टाकला, दुसऱ्या पारड्यात श्रीमद भागवत कथामृत ठेवले. तर काय आश्चर्य घडले, पारड उचलले नाही. सर्व देवांना मोठे आश्चर्य वाटले. राजा परीक्षितीने ठग देवता म्हणून कथामृत दिले नाही. सूतजीवला शौनकादी ऋषींनी विचारले, एवढी पावन कथा 7 दिवस श्रवण करण्याची परंपरा कशी सुरू झाली ते सांगा. सूतजी शौनकादी ऋषींना सांगतात, एकदा हि विशालायां चत्वार ऋषयो मलाः सत्संगार्थं समायाता. की आपण नाराज का आहात? सनत कुमार नारदजीला एका ठिकाणी एका घडीशिवाय कुठेच थांबत नव्हते. मग त्यांनी 7 दिवस कथा आरंभ केली. कशी केली हे कृपा करून सांगा. एक वेळ एका काळात हिमालय पर्वताच्या कुशीत बद्रीनाथ धामावर नारदजीचं आगमन झालं. पण
नारदजींचा चेहरा पडलेला होता, दुःखी होता. शौनकादी ऋषींनी नारदजींना विचारले, तुम्ही आज अप्रसन्न का आहात? सांगा. इदानीं शून्य चित्तोऽसि गतवित्तो यथा जनाः न वेदं मुक्तसङ्गस्य नोचितं वद कारणम्. सत्पुरुषाचे धन नामरूपी धन असते. परमार्थ हे महाधन, जोडी देवाचे चरण. पायोजी मैंने राम रतन धन पायो. पायोजी मैंने राम रतन धन पायो. राम रतन धन पायो. आयोज मैंने राम रतन धन पायो. पायोजी मैंने राम रतन धन पायो. पायोजी मैंने राम रतन धन पायो. आयोज मैंने राम रतन धन पायो. आयोज मैंने राम रतन धन पायो. वस्तु अमोलिक की मेरे सद्गुरु. वस्तु अमोलिक की मेरे सद्गुरु. तेरी पाकड़ अपनायो. पायोजी मैंने राम रतन धन पायो. आयोज मैंने राम रतन धन पायो. पायोजी मैंने राम रतन धन पायो. पायोजी मैंने राम रतन धन पायो. आयोज मैंने राम रतन धन पायो. आयोज मैंने राम रतन धन पायो. जन्म जन्म की पूंजी पाई. जन्म जन्म की पूंजी पाई. जग में सभी को मायो. पायोजी मैंने राम रतन धन पायो. आयोज मैंने राम रतन धन पायो. आयोज मैंने राम रतन धन पायो. खरचन फूटे चोर न लूटे. खरचन फूटे चोर न लूटे. दिन दिन बढ़त समायो. पायोजी मैंने राम रतन धन पायो. आयोज मैंने राम रतन धन पायो. आयोज मैंने राम रतन धन पायो. गोपाल कृष्ण भगवान भगवान की जय. सनकादिक ऋषी म्हणाले,
नारदजी, तुम्ही दुःखी अप्रसन्न का आहात? महात्मा दुःखी नसतो. मग नारदजी म्हणू लागले, मी सर्व पृथ्वीवरील तीर्थावर सर्वत्र फिरलो. अहम तू पृथ्वीम यातो ज्ञात्वा सर्वोत्तमामिति. पुष्करम च प्रयागम च काशीम गोदावरी तथा. हरिक्षेत्रम कुरुक्षेत्रम श्रीरंगम सेतुबंधनम एवमादिषु तीर्थेषु भ्रममाण इतस्ततः. मी पृथ्वीवर हरिद्वार, काशी, प्रयाग, कुरुक्षेत्र, रामेश्वर सर्वत्र फिरलो, पण कुठे समाधान मिळाले नाही. सर्व लोक या तीर्थक्षेत्रावर अहंकार धारण करून पाखंडी आहेत. म्हणून मी यमुना मातेच्या तीरांवर आलो, वृंदावन धामाला आलो. त्या ठिकाणी मला एक तरुण स्त्री दिसली. तिच्या मांडीवर 2 मुले बेशुद्ध बेहोश पडलेली होती. मुलाचं दुःख पाहून ती स्त्री आक्रोश करीत होती, रडत होती. तेव्हा कर्म धर्म संयोगाने मी यमुनेच्या तीरांवरून जात असताना त्या स्त्रीने मला आवाज दिला, भो भो साधो क्षणं तिष्ठ मच्चितामपि नाशय दर्शनं तव लोकस्य सर्वथा गहरं परम. हे साधू मुनी, जरा थांबा व माझी चिंता जरा दूर करा. तेव्हा महर्षी नारदजी म्हणाले, हे देवी, तुला काय दुःख आहे, कारण सांगा. तेव्हा ती स्त्री म्हणाली, कारण सांगा. तेव्हा बाला भक्ती माता तरुण स्त्री म्हणाली, अहम भक्ती रीती ख्याता इमो मे तनयो मतो ज्ञान वैराग्य नामानो काल योगेन जर्जरो. तरुण स्त्री म्हणाली, हे महर्षी मुनिवर, माझे नाव भक्ती आहे आणि ज्ञान वैराग्य माझी 2 मुले आहेत. पण काळाच्या ओघात जर्जर आहेत. ज्ञान वैराग्याचा विचार वृंदावनाला नाही. नारदजी विचारू लागले, तू कुठून आलीस? भक्ती माता म्हणाली, माझा द्रविड देशात जन्म झाला. केरळ, तामिळ, कर्नाटक मध्ये लहानाची मोठी झाली. महाराष्ट्रात मला आळंदी, पंढरपूर, पैठण स्थान मिळालं. पण पुढे गुजरात मध्ये मी जीर्ण झाले. पुढे वृंदावनात मी आले, मला अग्रगण्य स्थान मिळाले. भक्तीचा प्रसार सुरू झाला. प्रचार करू लागले, पण ज्ञान वैराग्य मूर्छित झाले. महाराज कृपा करा, माझ्या मुलांना सशक्त बनवा. नारद महर्षी म्हणतात, हे भक्ती माते, तू फार दुःखी होऊ नकोस. मी तुझ्या मुलांना ज्ञान वैराग्याला सशक्त बनवीन. तू चिंता करू नकोस. आई,
तुझ्या मुलांना मी पुनर्जीवदान देईन, प्राप्त करून देईन, तेव्हाच श्री हरीचा दास होईल. ज्ञान वैराग्य यांच्या समोर वेदाचा पाठ, श्रीमद भगवत गीता पाठ, नामाचा ध्वनी केला. ज्ञान वैराग्य फक्त डोळे उघडून पुन्हा बंद करीत होते. मान उचलून पुन्हा खाली ठेवत डोळे बंद करीत होते. नारदजीला पुन्हा दुःख झाले व हिमालयात गेले. हे सनकादिक ऋषी, हे गुरुदेव, या भक्ती मातेचं दुःख दूर व्हावं या करिता उपाय सांगा. सनकादिक ऋषी म्हणाले, नारदजी, चिंता करू नका, मन आनंदी ठेवा, सोपा उपाय आहे. शास्त्रामध्ये कथन केला आहे, सत्कर्म सूचको नूनम ज्ञान यज्ञे स्मृतो बुधेहि श्रीमत भागवतालाप संतु गीत शुभादिभी. सत्कर्म करा, ज्ञान यज्ञ करावा. श्रीमद भागवत शास्त्र शुकदेवांनी परीक्षिती राजाला सांगितले. ती कथा ज्ञान वैराग्य यांना कथन करा. पण श्रीमद भागवत कथा दुर्लभ आहे. अनेक जन्माचा भाग्य उदय होतो तेव्हाच ही श्रीमद भागवत श्रवण करायला मिळते. भाग्योदयेन बहुजन्म समर्जितेन सत्संगमञ्च लभते पुरुषो यदा अज्ञान हेतु कृत मोह मंदांधकार नाशम विद्याय हेतो देश विवेक. अनेक जन्माचे भाग्य उदयाला आल्याशिवाय सत्संग मिळत नाही. श्रीमद भागवत कथा श्रवण करायला मिळत नाही. सत्संग जर मनुष्याला मिळाला तर अज्ञान नष्ट होते. षड विकार, मल, विक्षेप, आवरण या विकारांचा नाश होतो. मग त्या साधकाच्या हृदयात विवेकाचा उदय होतो, हृदय जागृत होते. बिनु सत्संग विवेक जा होई, राम कृपा बिनु सुलभत सोई. आवत एहि सरती कही नाई, राम कृपा बिनु आई न जाई. मंगल भवन अमंगल हारी, करहु जु दशरथ अतल बिहारी. मंगल भवन मंगल हारी, करहु दशरथ अजिर बिहारी. सिया राम जय जय राम, राम सिया राम जय जय राम, राम सिया राम
प्राण जाए परम चलन जाए राम सिया राम जय जय राम राम सिया राम जय जय राम राम सिया राम जय जय राम सिया राम मग पुढे आनंद नामक तटावर गंगा मातेच्या जवळ हरिद्वारला सुंदर आयोजन केलं. सभा मंडप दिला, स्टेज निर्माण केलं. नारद महर्षींनी सर्वांना बोलावले तेव्हा देश विदेश सर्व लोक आले. वृंदावनातून भक्ती मातेसह पुत्र तेथे आणले. सर्व हरिद्वारला आले. नंतर कथा प्रवक्ते सनकादिक ऋषी बद्रीनाथ वरून खाली उतरले. प्रवक्ते व्यासपीठावर ऋषी सनकादिक विराजमान झाले. 7 दिवस अखंड हरिनाम सप्ताह श्रीमद भागवत कथा आरंभ झाली. सूर्योदयापासून तर सूर्यास्तापर्यंत श्रीमद भागवत कथेला आरंभ झाला. कथा चालू झाली. अखंड 7 दिवस श्रोतोवर्ण एकाग्र चित्त कथा श्रवण केली. श्रीमद भागवत कथा सर्व लोक चित्त कथा श्रवण केली. श्रीमद भागवत कथा एकाग्र चित्ताने श्रवण केल्याने त्याचे फळ मिळते. म्हणून शुद्ध चित्ताने कथा श्रवण करावी. सदाशिव्या सदाशिव्या श्रीमद भागवती कथा यस्या श्रवण मात्रेण हरिश्चित्तं समाश्रये. श्रीमद भागवत कथेचं नित्य सेवन करावे. ह्या श्रीमद भागवत कथेत भक्ती ज्ञान वैराग्य या तिघांनी कथा श्रवण केली. भागवत महापुराणात भक्ती ज्ञान वैराग्य त्रिवेणी संगम आहे. नव्हे श्रीमद भागवत साक्षात भगवान श्री कृष्णाची वाङ्मयीन. नव्हे श्रीमद भागवत साक्षात भगवान श्री कृष्णाची ग्रंथ नो हे हा श्री कृष्ण वेदेतीने मन पूर्ण अनन्य होता या शरण कच्ची तटळे जन्म मरण कृताप जाते चिरये शांते नातही वदते कृष्णपदी ठेवू माता आरती करू तुझ भगवंता. जय हो जय श्री भागवता आरती करू तुझ भगवंता. म्हणून श्रीमद भागवताचं पारायण केल्यावर मनुष्य पापातून मुक्त होतो. सकल भुवन मध्ये निर्धानास्तेपि धन्या निवसत्तिरुद्धि येषां हरेर भक्तिरेका हरिरपि निजलोकं सर्वथाथो विवाह प्रविशति हृदि तेषां भक्तिसूत्रोपनब्धः. ज्याच्या हृदयात भक्ती आहे तो निर्धन जरी असला तरी धन्य आहे. बाह्य धन नसेल
पण हृदयात भक्ती असेल तो धन्य आहे. पुढे हरी सुद्धा निज लोक सोडून गेले. ज्याच्या हृदयात भक्तीने प्रवेश केला आहे, भक्ती रूपी दोरीने भगवान परमात्मा आपल्या हृदयात येतो. म्हणून श्रीमद भागवत कथा श्रवण भक्ती ज्ञान वैराग्य सशक्त झाली. भक्ती प्रेमा विण ज्ञान नको देवा. भक्ती प्रेमा विण ज्ञान नको देवा. आविना ज्ञान नको देवा. भक्ती प्रेमा विना ज्ञान नको देवा. भक्ती प्रेमा विण ज्ञान नको देवा. भक्ती प्रेमा विण ज्ञान नको देवा. भक्ती प्रेमा ज्ञान नको देवा. भक्ती प्रेमा ज्ञान नको देवा. अभिमान नित्य नवा दया माझी. अभिमान नित्य नवा दया माझी. प्रेम सुख दे प्रेम सुख दे. प्रेम सुख दे प्रेम सुख दे. अभिमान नित्य नवा दया माझी. दया माझी. दया अभिमान नित्य नवा दया माझी. दया माझी. प्रेम सुख दे प्रेम सुख दे. प्रेम सुख दे प्रेम सुख दे. प्रेम सुख दे प्रेम सुख दे. प्रेमा विन नाही समाधान. भक्ती सगळेच करतात. भक्ती करीत नाही असा माणूस शोधूनही सापडणार नाही. एका बाईला लग्नाला माहेरी जायचं होतं. तिनं कडी लावली, कुलूप लावलं, दुधावर झाकलं आणि बाहेर आली. नवऱ्यानं विचारलं, कडी लावली का? लावली. कुलूप लावलं का? लावलं. दुधावर झाकलं का? झाकलं. मांजर कुठं आहे? आता बाई मांजर तर घरातच राहिली. आता मला सांगा बरं, दुधावर कितीही मोठी परात झाकली तरी ते मांजर एका फटक्यात परात बाजूला करून दूध पिऊन घेईल का नाही? तसं आपण भक्ती करतो, पण दोषरूपी मांजर बाहेर न काढता करतो. भक्ती निर्भीमान असावी, त्याप्रमाणे ती निष्काम सुद्धा असावी. निष्काम भक्ती म्हणजे कसलीही अपेक्षा न करता केवळ प्रेमापोटी केलेली भक्ती, प्रेममय भक्ती. सकाळी वारकरी उठतात, देवपूजा करतात, तुळशीला पाणी घालतात.
तुळस हे भारतीय संस्कृतीचं वैभव असून पतिव्रता स्त्रीचं शृंगार आहे. म्हणून घर नसलं तरी चालेल, पण तुळशी वृंदावन पाहिजे. तुळशीच्या झाडाला फळ नाही आणि सेवा करावी तर त्या सावलीचा उपयोग नाही. तरी सुद्धा वारकरी तुम्ही आम्ही सेवा करतो, कारण तुळशीची सेवा ही निष्काम सेवा आहे. तुळस ही विष्णूलाही प्रिय आहे. विष्णूच्याही गळ्यामध्ये तुळशी हार आहे. विष्णू दासांच्याही गळ्यामध्ये तुळशी हार आहे. हे निष्काम भक्तीचं प्रतीक आहे. सायुज्य मोक्ष आहे. आता आपण निष्काम भक्ती पाहिली, परंतु काही सकामही उपासक आहेत. सकाम भक्ती म्हणजे काहीतरी अपेक्षेने, काहीतरी मिळवण्याच्या हेतूने केलेली भक्ती. धन दारा पुत्र किंबहुना परलौकिक भोगाच्या प्राप्तीसाठी जी भक्ती अवलंबवली जाते तिला सकाम भक्ती असे म्हणतात. या भक्तीने संसार साधनांची प्राप्ती होते आणि संसार साधने ही क्षणभंगूर आहेत. सुभाषितकार म्हणतात, धनानि भूमो पशवश्च गोष्टे भार्या ग्रहद्वारे जन स्मशाने देहचिताया परलोक मार्गे कर्माणि गोगच्छति जीव एक. मरताना धन भूमीत किंबहुना बँकेत राहतो, पशु गोट्यात राहतात, बायको दारापर्यंत येते, जन स्मशानापर्यंत येतो, चित्ते जळतो तो देह आणि बरोबर येतं ते कर्म. म्हणून दिव्य कर्म करा. सावता महाराज कधीही पंढरीला गेले नाहीत, पण आपल्या वाट्याला आलेली कर्म पार पाडली. सुंदर शेती करायची व म्हणायचे, कांदा मुळा भाजी अवघी विठाई माझी. कांदा मुळा भाजी, कांदा मुळा भाजी अवघी विठाई माझी, अवघी विठाई माझी, अवघी विठाई माझी, अवघी विठाई माझी. अवघी विठाई माझी, अवघी विठाई माझी, अवघी विठाई माझी. कांदा मुळा भाजी, कांदा मुळा भाजी, कांदा मुळा भाजी, कांदा मुळा भाजी. अवघी विठाई माझी, अवघी विठाई माझी, अवघी विठाई माझी. लसूण मिरची कोथिंबीर, लसूण मिरची कोथिंबीर अवघी व्यापिली पंढरी, अवघी व्यापिली पंढरी.
हाती मागे ज्ञान वैराग्य धर्म येती स्थिर केली जे अचपले होती सिद्धी जाणून दाविली पंथी परीक्षितीने शुकदेवांना प्रसन्न केलं गुरुदेव श्रीमद भागवत कथा श्रवण केल्यावर पापाची निवृत्ती होती अशी एखादी पौराणिक कथा आम्हाला सांगा एखादे उदाहरण ते मला सांगा शुकदेव भगवान आत्मदेव ब्राह्मण धुंदुली माता वंशातील गोकर्णाचे अरण्यात सांगतात तुंगभद्रा तीरांवर एक आत्मदेव वेद विशारद ब्राह्मण होता पुढे काही दिवसांनी धुंदुली माते बरोबर त्यांचा विवाह झाला आत्मदेव हे धर्मनिष्ठ ब्राह्मण होते भिक्षुकवृत्ती स्तोत्र स्मार्त शास्त्रात कर्म करण्यात कुशल होते पण धर्मपत्नी विचित्र होती गृहस्थाश्रमात बरेच दिवस गेले त्यांना अपत्य नव्हते तरी सुद्धा आत्मदेव ब्राह्मण चित्तात समाधान ठेवत होते ठेविले अनंते तैसेची राहावे चित्ती असू द्यावे समाधान जशी परिस्थिती प्राप्त होईल त्या परिस्थितीमध्ये समाधानपूर्वक जीवन जगावं माणसं देव ठेविले तशीच राहत नाहीत नवे नवे त्याच्या पलीकडे कोणाला जाता येत नाही समयासी सादर व्हाव समयासी सादर व्हाव समयासी सादर भावे समयासी सादर भावे समयासी सादर व्हाव समयासी सादर व्हाव
माणूस देव ठेविले तशी जरी राहत असली तरी समाधानात राहत नाही. समाधानासारखे दुसरे सुख शांती आणि साम्राज्य नाही. समाधान हा सुखाचा पाया आणि शांतीचा कळस आहे. समाधान हेच आपल्या जीवनातील सार्थक आहे. परंतु आत्मदेव ब्राह्मणाला धुंधली वाईट बोलू लागली. त्यामुळे आत्मदेवाचं शरीर घटू लागलं. चिंताकांत झाले. चिंता मनुष्याला जाळून भस्मसात करते. चित्ता चिंता समाख्याया बिंदू मात्रेण विशिष्यते. सजीवम दहते चिंता निर्जीवम दहते चिता. आत्मदेव दुःखी झाले. घरामध्ये भांडणे होऊ लागली. आत्मदेव विचार करतो, आपल्याला संतती नसेल तर जीवन व्यर्थ आहे. बहु होता भला परी हा रांडेने नाशिला. गाय वाजोटे वृक्ष वांजोटे. अतिशय वृक्ष प्रसंग दुर्भाग्य अवस्था जीवनात झाली. अतिशय दुःख झालं. मनाने निश्चय केला देहाचा नाश करावा. आत्मदेव वनात निघून गेले. रस्त्याच्या काठावर बाजूला रडत बसले. योगायोग असा होता, महात्मा रस्त्याने आले. नंतर संन्यासी महात्म्याने पाहिले. संन्यासी महाराज विचारू लागले, कथम रोदिशी विप्रत्वम काते चिंता वलीयसी. वदत्वम सत्वरम नयम स्वस्य दुःखस्य कारणम. संन्यासी महात्मा आत्मदेव ब्राह्मणाला विचारू लागले, का रडतोस? ब्राह्मण म्हणाला, मला एक दुःख आहे. मला संतती नाही. घरी गाय आहे, ती वाजोटी आहे. दारी फळाचं झाड लावलं तर फळे नाही. माझं नशीब कसं पांढरं आहे. तेव्हा संन्यासी महात्मा म्हणाले, ब्राह्मण देवता, संततीची आशा सोडून दे. माझ्यासारखा संन्यास घे. आपल्या स्वकर्माची संतती सोडून कोणत्या संततीची अपेक्षा करतोस? सगर राजाला 60,000 मुलं होती, पण ती कामाला आली नाही. तू संन्यास ग्रहण कर. ब्राह्मण ऐकत नव्हता. संन्यासाने आत्मदेवाच्या कपाळावर लक्ष दिले. नशिबात संतती नव्हती. शृणु विप्र मया ते घम प्रारब्धम तु विलोकितम. सप्त जन्मावधी नवपुत्रो नैवच नैव. महात्मा म्हणाला, आत्मदेव, तुझ्या नशिबात ह्या जन्मात काय, पण 7 जन्मात मूल नाही. मग आत्मदेव म्हणाला, विवेकाने माझे समाधान होणार नाही. मला तुमच्या सामर्थ्याने पुत्र प्राप्ती करून द्या. ब्राह्मणाने महात्म्याची प्रार्थना केली. संत काहीही करू शकतात. होती कृपा तुमची पशुवेद बोले. संतांची कृपा अगाध आहे, परंतु पूर्व पुण्याई शिवाय संत मिळत नाहीत. पूर्व पुण्याई असेल तरच संत मिळतात. संत संगती दुर्लभ संसार.
निमिष कंदभरी एक बहुबरा. आत्मदेव म्हणतात, महात्मा, माझ्या भाग्याने तुम्ही मला मिळाला. तुम्ही काहीही करू शकता. महात्म्याला दया आली. जगाच्या कल्याणा संतांच्या विभूती देह कळविती परोपकारी. संत परोपकारी असतात, त्यांना दया आली. ब्राह्मण गयावया करीत होता, कष्टी होत होता. बुडते हे जन न देखले डोळा, येतो कळवळा म्हणून. ब्राह्मण महात्म्याकडे पुत्र मागत होता, तशातच बेशुद्ध पडला. विवेकेते भवेत किम्मे पुत्रम देहि बलादपि नो चेत् जाम्यहम. ब्राह्मण मुलगा मागत होता, साधूला दया आली. संत महात्मा कर्तुम अकर्तुम अन्यथा कर्तुम सर्व शक्ती असतात. संतांचं सामर्थ्य मोठं असतं. आपल्या संकल्प शक्तीद्वारे भगवंताला प्रार्थना केली, फळ निर्माण केलं, ते फळ आत्मदेवाला दिलं. सांगितलं, हे ब्राह्मणा, हे फळ घरी घेऊन जा व तुझ्या पत्नीला देऊन ये. 1 वर्षात पुत्र प्राप्ती होईल. संत निघून गेले. ब्राह्मण घरी निघून आले. धुंधुली पत्नीला फळ दाखवलं. ब्राह्मण निघून आला. धुंधुली पत्नीला फळ दाखवलं. ब्राह्मण म्हणाला, संतांचा प्रसाद आहे, हे फळ खा, नंतर सुपुत्र होईल. धुंदुलीनं ते फळ घेतलं, दुसरीकडे नेऊन ठेवलं. धुंदुलीचा स्वभाव कुटील होता, कपटी होता. पती गेल्यावर बायकांना बोलावलं, फळ दाखवलं. फळाने मूल होईल का असं महिलांना विचारू लागली. माझा विश्वास नाही. बायका म्हणाल्या, तुझी इच्छा असेल तर कर. धुंदुली विचार करू लागली, कदाचित मी फळ खाल्लं तर काम होणार नाही, पोट मोठे झाले तर खाता पिता येणार नाही, चोर आले तर पळता येणार नाही, प्रसूतीच्या वेळी गर्भ आडवा झाला तर वेदना होती. शुकदेवासारखा गर्भ पोटातच राहिला तर तिच्या मनात असे कुतर्क येऊ लागले. तिने फळ खाल्ले नाही. पतीने जेव्हा विचारले, फळ खाल्ले का, तर मी फळ खाल्ले असं धुंदुली म्हणाली. एक दिवस धुंदुलीची बहीण घरी आली. तिने बहिणीला सर्व वृत्तांत सांगितला. मी काय करू? बहीण म्हणाली, मी गर्भवती आहे, तुझ्याकडे धन आहे, माझ्याकडे मूल आहे. मी प्रसूत झाल्यावर माझे मूल मी तुला देईन. तू घरात गर्भवती स्त्रीने सोंग करून राहा. तू फळाची परीक्षा घेण्यासाठी ते फळ गाईला दे. बहिणीच्या सांगण्यावरून ते फळ धुंदुलीने गाईला खाऊ घातलं. धुंदुलीने 9 महिने माझ्याकडे तुम्ही येऊ नका असं सांगितलं. बहिणीला मुलगा झाला, तो तिने धुंदुलीला दिला. पुत्र धुंदुलीला तिने मोबदल्यात धन सुद्धा दिली. पण बाळाच्या दुधाची व्यवस्था काय? धुंदुली ब्राह्मणाला म्हणाली, माझ्या स्तनातून
दूध येत नाही तर प्राण्याचे दुधाने पालन पोषण करू. माझ्या बहिणीला नुकतेच बाळ झाले. ते गेले, तिला बोलावून आपल्या घरी ठेवा. तुमच्या बाळाचे संगोपन करेल. पुत्राचे रक्षण होण्यासाठी ब्राह्मण हो म्हणाला. धुंदुलीच्या बाळाचा नामकरण विधी झाला. त्याचे नाव धुंदुकारी ठेवले. 3 महिन्यानंतर गाहीलाही मनुष्याकृती मुलगा झाला. तो सर्वांग सुंदर, कांती सोन्यासारखी कान, गायीसारखे होते. आत्मदेवाने त्याचे नाव कान गायीसारखे पाहून त्याचे नाव गोकर्ण ठेवले. गोकर्ण महाराज की जय. गायीला सुंदर मुलगा झाला. त्याचे नाव गोकर्ण ठेवले. शुद्ध बीजापोटी फळे रसाळ गोमटी. मुखी अमृताची वाणी, देह देवाची कारणी. धुंदुकारी 5 वर्षाचा झाला. गोकर्ण मोठा झाला. कियत कालीन तौ जातो, तरणवतनया हो. गोकर्ण हा पंडितो ज्ञानी, धुंदुकारी महाखलहा. काही काळानंतर दोन्ही बालकांनी तारुण्यात पदार्पण केलं. गोकर्ण महापंडित होता. धुंदुकारी दृष्ट निघाला. धुंदुकारी स्नान करीत नव्हता, अभक्ष भक्षण करीत होता. चोरी करीत, द्वेष करीत, दुसऱ्यांच्या घरांना आगी लावणे, लहान मुलांना खेळायला नेऊन जाई व आडात विहिरीत ढकलून टाकी. कुत्र्यांना घेऊन शिकार करी. वेश्याच्या नादी लागून त्यांना आपली सर्व संपत्ती उधळून टाकली. एक दिवस माता पित्यांना बडवून भांडी कुंडी संपत्ती घेऊन गेला. ब्राह्मण रडू लागला. वांजपणा परवडला, पण कुपुत्र अत्यंत त्रास देणारा ठरला. माता कुठे राहू, कुठे जाऊ, हे दुःख कोण नाहीसे करेल. माझ्यावर फार मोठे संकट आले. ज्ञानी गोकर्ण तिथे आला आणि त्याने पित्याला वैराग्याचा उपदेश करीत समजवण्याचा प्रयत्न केला. तदानीं तु समागत्य गोकर्णो नानुसंयुक्तः बोधयामास जनकं वैराग्यं परिदर्शयन्. गोकर्ण वडिलांना समजावीत बोध करतो. गोकर्ण म्हणाला, हा संसार असार आहे. कोणाचा पुत्र, कोणाचं कोण, कोणाचे धन, आसक्तीमुळे लोक रात्रंदिवस जळत असतात, सुखी नसतात. इंद्र आणि चक्रवर्ती राजा यांनाही काही सुख मिळालं नाही. एकांतात जीवन कंठणारे ऋषी मुनीच सुखी असतात. गोकर्ण वडिलांना म्हणाले, सर्व संगाचं त्याग करून बाबा तुम्ही वनामध्ये निघून जा. गोकर्णाचे म्हणणे ऐकून आत्मदेव वनात निघून जातात व भगवंताची भक्ती करतात. पुढे धुंदुकारी वेश्या गमन करतात. वडिलांच्या गमनानंतर धुंदुकारी आईला लाथा बुक्क्यांनी मार दिला. धन कुठे आहे सांग, नाहीतर तुला लाथे खाली तुडवील. अशा धमकीला भिवून तिने आडात उडी टाकली. मरण पावली. धुंदुकारी आई वडिलांना गमावून एकटाच राहिला. घर ओसाड होते.
गोकर्ण योगनिष्ठ तीर्थयात्रेला निघून गेले. या घटनेला त्यांना दुःखही नाही आणि सुखही नाही. ना कोणी मित्र ना कोणी शत्रू, ना काहूसे दोस्ती ना काहूसे वैर. शमशत्रौच मित्रेच तथा मानापमानया. शीतोष्ण समदुःखेषु समसंग विवर्जितः. धुंदुकारी 5 वेश्यांना घरी घेऊन आला. त्यांचे पती वेगळे होते. त्यांनी फक्त धनासाठीच धुंदुकारीशी नातं जोडलं होतं. तो धर्मपत्नीप्रमाणे वेश्येशी व्यवहार करू लागला. एक दिवस वेश्येने त्याच्याकडे धन मागितले. त्याने घराबाहेर पडून चोरीचे धन वेश्यांना आणून दिले. धुंदुकारी चोरीचा माल पाहून वेश्यांनी विचार केला, यांना राजाने पकडले तर याला फाशीची शिक्षा होईल, धनही जप्त होईल, म्हणून आपण धुंदुकारीला मारलंच पाहिजे. वाईट दुर्भाव वेश्यांच्या मनात आला. धुंदुकारी कामांध होता, वेश्या धनलोभी होत्या. त्या धुंदुकारीला नष्ट करणार होता. एवढा विश्वासघात होता. शास्त्र सांगतं, परस्त्रीवर कधीही विश्वास ठेवू नये. स्त्रीणाम नैव तु विश्वासम दृष्टानाम कारयेत बुधः. वेश्याने धुंदुकारीला मारून मालमत्ता घेऊन कुठेतरी निघून जाऊ असा विचार केला. गळ्याला दाराचा फास लावून मारण्याचा प्रयत्न केला. तो मरेना. दोघींनी गळा दाबला. एकीने पाय धरले, एकीने हात धरले, एकीने जळते निखारे आणून तोंडावर टाकले. तप्त अंगार तोंडात जाता धुंदुकारी आक्रोश करू लागला. तडफडत मरण पावला. तप्ताद्वारम समुख्यायाम तन्मुखेहि विचिशुपुहा. अस्ति ज्वालाति दुःखेन व्याकुलो निधनम गतः. वेश्यांनी शेवटी अग्निज्वाळांनी तडफडून जीव घेतला. धन संपत्ती घेऊन त्या रातोरात पसार झाल्या. कोणी विचारल्यानंतर त्या सांगत, आमचा प्रियकर पती धन आणण्यासाठी बाहेर गेला, थोड्या दिवसात परत येईल. वेश्या निघून गेल्या. धुंदुकारी पिशाच झाला. धुंदुकारीला वेश्यांचा घात केला, म्हणून परस्त्रीवर विश्वास ठेवू नये. स्त्रीणाम नैव तु विश्वासम दृष्टानाम कारवेत बुधः. विश्वासे नारायणी आणि आकाशवाणी सांगितली. 7 दिवस श्रीमद भागवत कथेचं वाचन करा. गोकर्णजीने भागवत कथेचं आयोजन केलं. सर्वांना आमंत्रित केलं. पण धुंदुकारीला कथेत बसता येणार नाही. काय करावं प्रश्न पडला. युक्ती प्रयुक्तीने मंडपाला लावलेले बांबू 7 प्रकारच्या गाठी असतात. त्या गाठीत धुंदुकारीला स्थित केलं. मग सूर्योदयापासून सूर्यास्तापर्यंत भागवत कथा गोकर्णजीने सांगितली. धुंदुकारी कथा श्रवण करीत होते. रात्री मनन करीत निब्रिध्यासन करी गाय दिवसभर चरते, रात्री खर करते. दिवसभराचं अन्न पचावं म्हणून स्वयं करते, बोलताना प्रेमानं बोलावं. साच आणि मवाळ, मितले आणि रसाळ, शब्द जैसे कल्लोळ अमृताचे. दिवस धुंदुकारीने अंगाचे कान करून कथा श्रवण केली. पहिल्या दिवशी पहिली गाठ फुटली. 7 दिवसात 7 गाठी फुटल्या.
कथा पूर्ण झाल्यावर भगवंताचे पार्षद आले. धुंदुकारी प्रेत योनीतून मुक्त झाला, ब्रह्मरूप झाला, विमानात बसून गेला. गोकर्णजी म्हणतात, माझे श्रोते अनेक आहेत, सर्वांनी कथा श्रवण केली, मग विमान का नाही? पार्षद म्हणाले, सर्वांचे मनन चिंतन नाही, निज ध्यास नाही, धुंदुकारी सारखे मनन चिंतन असावे, सर्वांना मोक्ष मिळेल. अशी ही श्रीमद भागवत कथा सर्वांनाच मोक्षदायी आहे. श्रीमद भागवत कथा ऐकण्याचे काही नियम आहेत. ज्याप्रमाणे मुलीच्या लग्नात खर्च करतो त्याप्रमाणे भागवत कथेकरिता खर्च करावा. भागवत कथेकरिता काही महिने पवित्र आहेत. श्रावण, भाद्रपद, कार्तिक, मार्गशीर्ष, चैत्र, वैशाख, अधिक मास हे महिने पवित्र आहेत. भक्तांचे अनेक अवतार होतात. अंतःकरणात श्रीमद भागवत कथा श्रवणाची जिज्ञासा असावी. भागवत कथाकार विरक्त असावा. ब्राह्मण, वैष्णव किंवा गुरु मुखातून कथा श्रवण करावी. ब्रह्मचर्या धारण करावं, जास्त जेवण करायचं नाही. विरक्तो वैष्णवो विप्रो वेद शास्त्र विशुद्ध्या दृष्टातम कुंशलो धीरो वक्ता फार्यो तिन्ही सुरा. कथे अगोदर गणपतीचा विधी करावा. गोपाल कृष्ण पूजा करावी. कलश स्थापना करावी. वाङ्मयीन पूजा करावी. एक भुक्त राहून कथा श्रवण करावी. व्यसन बडबड करू नये. तंबाखू ओठोने काढील जो धूर, कोण त्याची गाती होईल नीण. कीर्तनी बडबडर करील जो कोणी, बेडूक होऊन येईल जन्मा. कथेत बडबड करू नये, बेडकाचा जन्म मिळेल. कीर्तनात कथेत झोपू नये, अजगर योनी प्राप्त होईल. कथेतून उठू नये, संकीर्तन करावे. नाम स्मरण करावे. कथेत टाळी वाजवावी. गायत्री मंत्र, विष्णू सहस्त्रनाम पाठ करावा. दशमस्कंद 10वा अध्याय गीता पठन करावं. ज्ञान आत्मसात करून मनन करावे. ज्ञान दिल्याने वाढते. कथा पूर्ण झाल्यावर श्रोत्यांनी ग्रंथ पूजा करावी. वस्त्रदान करावं. द्रव्यदान करावं. सुवर्णदान करावं. अशीच संगीतमय कथा शुकदाल तीर्थक्षेत्रावर शुकदेवांची झालेली आहे. शुकताल क्षेत्रावर कथा आरंभ झाली तेव्हा शुकदेव कथा सांगत होते. सुखदेव कथा सांगत होते. प्रल्हाद ताल धरीत होता. उद्धवजी काश्याची झांज वाजवीत होते. नारदजी स्वर धरून कुशल गात होते. अर्जुन रागात गाणे गात होता. इंद्र पखवाज वाजवीत होता. शुकताल क्षेत्रामध्ये कथेमध्ये सात्विक वाद्य होती. विणा, मृदंग, टाळ, श्रुती विणा अशी संगीतमय कथा चालू होती. लावणी मृदंग, श्रुती टाळ घोष सेऊ ब्रह्मरस आवडिले. जय घोष करण्यासाठी सनकादिक कुमार होते. कथेचा भाव सांगण्यास भगवान वेदव्यास होते. श्रवण राजा परीक्षिती होते. अशी ही कथा संगीतमय
भागवत कथा परीक्षिती राजाला निमित्त करून सांगितली. अशी ही पावन कथेतील श्रीमद भागवताचे महात्म्य आहे. ह्या ठिकाणी पहिल्या दिवसाची कथा पहिलं पुष्प पूर्ण होते. कथा येथे विराम करीत आहे. आता लगेच आरती होईल. त्याच्या आधी आपण 2 मिनिटं भजन करूया. आरतीला ज्यांना उभा टाकायचं त्यांनी ताट घेऊन या. हेची दान देगा देवा, हेची दान देगा, हेची दान देगा देवा, माऊली महाराज म्हणजे दान देगा देवा, हेची दान देगा देवा, हेची दान देगा देवा, दान देगा देवा, हेची दान देगा देवा, तुझा विसरण व्हावा, तुझा विसरण व्हावा, गुण गाईन आवड्या, गुण गाईन आवड्या, गुण गाईन आवड्या. तुझा विसरण व्हावा, तुझा विसरण व्हावा, गुण गाईन आवडी, गुण गाईन आवडी, गुण गाईन आवडी. हेची माझी सर्व जोडी, हेची माझी सर्व जोडी, गुण गाईन आवड्या, गुण गाईन आवड्या, गुण गाईन आवड्या. हिची माझी सर्व जोडी, हिची माझी सर्व जोडी, गुण गाईन आवडी, गुण गाईन आवडी, गुण गाईन आवडी. ओ न लगे मुक्ती धन संपदा, लगे मुक्ती धन संपदा, संत संग देई सदा. हे तुका मने गर्भवासी, सुखे घाला मी अमासी, सुखे घालावे अमासे, सुखे घालावे अमासे, सुखे घाला, सुखे घाला, सुखे घाला, सुखे घालावे अमासे, सुखे घालावे अमासे, गुण गायन आवड्या,
मुनीने परमहंसीने नाना परीने गाईल जे हरिचरिता आरती करो तुझ भगवंता जय हो जय श्री भागवता आरती करो तुझ भगवंता वेद तरुची मधुर फळ स्वाद रसे जे सोज आत्माराम मुनी अचल सेवुनी झाले जन सुफल परवने आले अवने ईग हरने भवजल तरणे पतिता आरती करू तुझ भगवंता जय हो जय श्री भागवता आरती करू तुझ भगवंता रासाची वाणी सार्थक हरी गुण गावोनी शास्त्र पुराणी परम प्रेम सहज सीता हरि भक्ता उदार दाता मोक्ष तत्वता देहाता आरती करू तुझ भगवंता जय हो जय श्री भागवता आरती करू तुझ भगवंता गमते जनु मानस तीर्थ द्वादश सोपानी निर्मल भक्ती जय हरित विहार हरि लोक सुख मिळे संत चिकुले सेवून रमले हर रस पीता आरती करो तुझ भगवंता जय हो जय श्री भागवता आरती करू तुझ भगवंता अपार महिमा ब्रह्मांची वदवे ना कोटाचा रागाची किरण तारांचा देवा कविवर संताचा जनो बोधाचा स्वयंप्रभेचा द्वादश कळीचा रव्यांतरेचा कमाल आरती करू तुझ भगवंता जय हो जय श्री भागवता आरती करू तुझ भगवंता तनो हे हासे कृष्णा वेदे वेदे मन पूर्णा अनन्य होता यासना कच्चित टळे जन्म मरण आकृता जाती शिरये जाते आतई वदते कृष्णपदे देवो माता आरती करू तुझ भगवंता जय हो जय श्री भागवता आरती करू तुझ भगवंता आरती करू तुझ भगवंता घालीन लोटांगण वरली वंदित चरण डोळ्याला पायन रूप तुझे प्रेमाने जनानंद पूजन वायो तुम्ही माता पिता तुम्ही त्वमेव बंधु सखा त्वमेव त्वमेव विद्या ब्रह्मदेव त्वमेव सर्वं मम देव कायेन वाचा मनसेतेन ध्याति बनावा प्रकृति स्वभाव करोमि यत्नं सकलं वयसि नारायणादि समर्पया अच्युतं केशवं राम नारायण श्रीरामदूतं श्रीधरं माधवं गोपिकावल्लभं जानकी नायकं राम